गणेश गुरु शिवजगदम्बरेश्वर दक्षिणाकालिकम्बा कुलिष्टदेवताभ्यो नमो नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री दक्षिणिम्बा समवेत श्री दीक्षानंदनाथ श्रीपादुकायै नमो नमः। शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। या नवरात्र उत्सवामध्ये कालिका देवीच्या मंदिरामध्ये कालिका देवीला रोज उत्सवात सकाळी 6 वाजता मूळ मूर्तिअभिषेक होत असतो। सकाळी 10 वाजता दक्षिणाकाली ककारादी सहस्रनामावळीचं हवन आहे। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा कुंकुमार्चना आहे सहस्रनामाची। त्यानंतर उत्सव मूर्ती अभिषेक आणि रात्री 8:30 वाजता आरती। अशा प्रकारे देवीचे रोज उत्सवामध्ये अर्चन पूजन चालू आहे। सनातन धर्माप्रमाणे 7वा महिना येणारा म्हणजे अश्विन महिना। या महिन्यामध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंत हा उत्सव होतो। या उत्सवात देवीची विविध प्रकारे पूजन केले जाते। शरत्काले महापूजा क्रियते याच वार्षिके तस्यां ममैतन्माहात्म्यं कृत्वा भक्तिसमन्विताः। दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये देवीने सांगितलेले आहे की शरत्काले महापूजा क्रियते याच वार्षिके तस्यां ममैतन्माहात्म्यं कृत्वा भक्तिसमन्विताः। शरद काळामध्ये म्हणजे आता शारदीय नवरात्र काय म्हणायचं तर शरद काळामध्ये जे नवरात्र येतं त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात। या नवरात्र उत्सवामध्ये देवीची कोण भक्ती आराधना उपासना करतो त्यांना काय प्राप्त होतं तर सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशया। ज्या काही बाधा आहेत सगळ्यापासून मुक्त करते आणि त्यांच्या आयुष्यात सगळे दुःख नाहीसे करते आणि भविष्यामध्ये कसल्याही प्रकारचे चिंता करू नये असं देवी वचन दिलेलं आहे। म्हणून या शारदीय नवरात्राला एवढं महत्त्व आहे। जगदंब मी नारायण अंबाजी काळपगार निलगार ज्ञाती संस्थेचा कायम विश्वास आणि मंदिराचा प्रमुख ट्रस्टी। शारदीय नवरात्र महोत्सव 22 तारखेपासून सुरू झालेला असून आता साधारण 7 ऑक्टोबरपर्यंत हे चालणार आहे कार्यक्रम। पहिल्या दिवशी 22 तारखेला सकाळी गणपती पूजन, त्यानंतर ध्वजारोहण आणि घटस्थापना, त्यानंतर मूळ मूर्ती अभिषेक आणि अष्टोत्तर कलश पूजा। अष्टोत्तर म्हणजे 108 कलशांनी देवीला अभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दीप अग्निप्रतिष्ठापना करून होम हवनही करण्यात आलं आणि संध्याकाळी 6 वाजता कुंकुमार्चना आणि उत्सवमूर्ती अभिषेक आणि त्यानंतर आरती ह्याप्रमाणे कार्यक्रम होऊन पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपलेला आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा मूळ मूर्ती अभिषेक आणि होम हवन ह्या आणि संध्याकाळी अष्टोत्तर सहस्रनाम कुंकुमार्चना आणि उत्सवमूर्ती अभिषेक आणि आरती याप्रमाणे हे दररोजचे कार्यक्रम आहेत। आणि आज पंचमी, ललिता पंचमी आणि विशेष म्हणजे मूळ मूर्ती अभिषेकला आज अभूतपूर्व भाविकांनी अभिषेक कार्यक्रमात भाग घेऊन हा संपूर्ण परिसर पूर्णपणे भरून गेलेला होता सकाळी 6 वाजता। आणि ह्याप्रमाणेच हे कार्यक्रम होणार असून अष्टमीच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मूळ मूर्ती अभिषेक होईल आणि त्यानंतर होम हवन आणि संध्याकाळी संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते महाहोम होऊन रात्री आपला बलिप्रदानम होऊन कार्यक्रम त्या दिवशी संपेल आणि 9 तारखेला नवमीच्या दिवशी सकाळी मूळ मूर्ती अभिषेक होईल आणि कलशोद्वासना म्हणजे इथं घटस्थापना जे केलेली आहे त्याचं कलश उचलून ते दशमी विजया नवरात्र महोत्सवाचा हा कार्यक्रम संपतो आणि विजयादशमीच्या दिवशी सकाळी मूळ मूर्ती अभिषेक होईल आणि संध्याकाळी इथं पालखी मिरवणूक होईल, शमीपूजन होईल आणि त्याप्रमाणेच
आमच्या समाजाकडून यावर्षी जे उत्तम मार्काने उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून आणि त्यांना बक्षीसही देण्यात येतील आणि आमच्या समाजाचं स्नेहसंमेलन होईल आणि त्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल आणि पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला सकाळी मूळमूर्ती अभिषेक होम हवन हे झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पूर्व भागातून पालखी आणि रथमिरवणूक निघेल आणि मग त्या संपूर्ण ह्या पूर्व भागातील त्यांचा मार्ग आहे आणि रात्री मिरवणूक विसर्जनानंतर महाप्रसादचा कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगणांनी आपला सहभाग नोंदवावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा ही आमची विनंती. धन्यवाद.